हाय आय एम विद्या. पनवेल सेक्टर 40. माहिती आहे मित्रमैत्रिणी, जेव्हा जेव्हा असं वाटतं ना की लाईफ खूप डॅम झालेली आहे ना, खरं तर जगायला सुरुवात तिथूनच होते. जोपर्यंत लाईफ चारी बाजूनं चोकअप होत नाहीये किंवा चोकअप म्हणा किंवा अगदी संकटात आपण सापडलोय, आपल्याला मार्ग दिसत नाहीये आणि अनेकदा असं होतं की अरे आता काय, उद्या काय, परवा काय, तेरवा काय, असे ज्यावेळेस प्रश्न पडतात ना, खरं तर मला वाटतं जर तुम्ही जिद्दी असाल ना, खरोखर जर तुम्हाला हारायचंच नाहीये आयुष्यामध्ये, तर जिंकायलाही सुरुवात तेव्हापासूनच होते. माझंही तेच झालं. 2006-07ला जो पूर आला मुंबईला, 2005ला, तर त्याच्यामध्ये आम्ही तर ग्राउंड फ्लोअरला होतो, परंतु आमच्या घरात पाणी नाही आलं, परंतु इतर लोकांच्या घरात खूप नुकसान झालं. आणि परंतु त्याचंही नुकसान वर्षभर भरून निघालं नाही, कारण आपल्या मुंबईमध्ये सर्वांचं खूप नुकसान झालं होतं. त्यात माझी मुलं लहान होती. 2006ला अशी काही परिस्थिती निर्माण झाली की म्हणजे भयंकर, ज्याला गरिबी म्हणू शकत नाही किंवा काय आता नाव द्यावं ते समजत नाही, पण एवढं ध्यानात ठेवा की फार प्रचंड विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती. मग त्यात माझी मुलं लहान होती आणि त्यातून आयुष्य पुढं इतकं मोठा प्रवास होता की मलाही काहीतरी करणं गरजेचं होतं. म्हणजे घरातली एक व्यक्ती कमवून असून फायदा नव्हता. 2 मुलं होती आणि त्यावेळेस सॅलरी वगैरे एवढ्या नव्हत्या. परंतु कधी कधी असा प्रश्न निर्माण झाला होता की उद्या काय. परंतु साहजिक आहे, वाचन असल्यामुळे मुंबईमध्ये राहत होते, लायब्ररीज होत्या बाजूला, पुस्तकांनी घडलेलं मस्तक हे कधी कुणापुढे नतमस्तक होत नाही, हे त्यावेळेस मला त्याची जाणीव झाली आणि आयुष्याला सुरुवात झाली. नंतर खूप छान एज्युकेशनचा एक प्रवास सुरू झाला. मुलं मोठी होत गेली, छान संसार होत गेला आणि बऱ्याच गोष्टी चांगल्या चांगल्या घडल्या. त्यातून पण काही परत युटर्न आला लाईफमध्ये की पुन्हा मागे बघायला झालं, पुन्हा तो प्रश्न निर्माण झाला. परंतु हे सगळं का सांगते माहिती आहे का, ह्याचं एकच कारण आहे, जेव्हा जेव्हा आयुष्य थांबल्यासारखं वाटतं ना, खरं तर पळायलाही सुरुवात तिथूनच होते. तेव्हा टेन्शन घ्यायचं नाही, आयुष्य फार सुंदर आहे, जगायचं. आणि जेव्हा कधी वाटतं ना की आता उद्या हा जो प्रश्न पडेल ना, तेव्हा तो उद्या कसा जगायचा ना, ह्याच्यासाठी नक्की यूट्यूबला सर्च करा, तुम्हाला खूप सारी माहिती मिळेल. म्हणजे थोडक्यात पटकन तुम्हाला पॉझिटिव्ह व्हायचं असेल तर. त्यानंतर बरेच सारे काउन्सिलर्स आहेत, खूप साऱ्या अकॅडमीज आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत, ह्या अटेंड करा. अनेकदा आपण स्वतःलाच अतिशहाणं समजून ना तिथेच थांबतो, आपला प्रवासच थांबवतो. चालले ना रोजचं रुटीन तेच. तुम्ही कितीही शहाणे असाल ना, कितीही तुमच्याकडे PhD जरी असेल ना, सो इट्स माय रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू गाईज, तरी सुद्धा कधी कधी सेमिनार अटेंड करा. नवीन मित्र, नवीन मैत्रिणी, वेगळे अनुभव हे घेत राहा. मी तर बिझनेस करणाऱ्या, खास बिझनेस करणाऱ्या ज्या माझ्यासारख्या महिला आहेत किंवा पुरुष आहेत, त्यांना तर एक गोष्ट मी आवर्जून सांगेन की महिन्याला जा एखादा सेमिनार अटेंड करायला. काय त्याचे ₹1000, ₹500, ₹400 फीस असेल ते द्या, महिन्याला जा. बिझनेसवाल्यांनी स्वतःला अपग्रेड करणं खूप गरजेचं असतं, कारण जे जॉबला असतात ना, ते सतत त्यांची कंपनी त्यांना अपग्रेड करत असते. त्यांचे ट्रेनिंगचे प्रोग्राम चालू असतात, वेगवेगळे मोटिवेटेड जे हे असतात, स्पीकर्स असतात, ते येऊन त्यांना काउन्सिल करत असतात. आणि आपण जे बिझनेसवाले असतो ना, आपण आपला प्रवासच पूर्णपणे थांबवतो. जे आपलं रोजचं चाललंय ना, त्याच्याकडेच आपण फक्त लक्ष देतो. सो मला असं वाटतं ना की कुठलाही छोटा मोठा बिझनेस असेल, जर सक्सेस असेल तर वेल अँड गुड, पण नसाल, कुठेही तुम्हाला अजून वाटते की नाही अजून काहीतरी वेगळं, तर नक्की महिन्यातून एकदा. लोक बोलतात की हे स्पीकर आहे, त्यांचं काय ऐकायचंय, आम्ही आहोत ना शाणे, असं तसं. अरे बाळा, ती गोष्ट वेगळी. फक्त तू गेल्यानंतर एखाद्या चांगल्या कॅरिडोरमध्ये फक्त तू एकटाच बसणार आहेस का, आणि तो स्पीकर तुझ्यासमोर बोलणार आहे का? नाही ना. तिथं 400, 500, 1000ही लोक असतील. त्या लोकांशी भेटतील, ओळख होतील, एकमेकांशी कॉन्टॅक्ट करा, एकमेकांचे व्हिजिटिंग कार्ड, स्वतःचं व्हिजिटिंग कार्ड द्या, दुसऱ्यांचं घ्या. किमान 4 लोकांना तरी बोला, तिथे तरी किमान युगो हा प्रकार येता कामा नये. आणि अशा रीतीने मैत्री वाढवा, स्वतःला अपग्रेड करत राहा. स्वतःचा जो बिझनेस आहे ना, त्या व्यतिरिक्त इतरही बिझनेसमध्ये जाऊन त्यांच्यामध्येही नाक खुपसा जरा, तिकडे पण जाऊ, काय चाललंय, काय होतंय, कारण आपण चांगल्या नीतीने चाललोय ना, आपण कोणाचं वाटोळं करायला नाही चाललोय. सो ह्या गोष्टी करत राहा. मला हे फार उशिरा समजलं, त्यावेळेसही जाणवायचं ह्या सगळ्या गोष्टी, परंतु मुलं लहान होती, सगळ्याच गोष्टी करणं शक्य नव्हतं. असं वाटतात मुलं 10 वर्ष झाली की कधी 8-10 वर्षाचं होईल, कधी त्याची तो शी सू करेल आणि मी फ्री होईल. ॲक्च्युली सुटका होत नाही. नंतर मुलं 10-12 वर्षाची होतात आणि मग त्यांचं एक चांगल्या एज्युकेशनला सुरुवात असते की 8वी 9वी 10वी, मग त्यांचे क्लासेस, त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन, त्यानंतरचा वेगळा प्रवास.
मग 11वी 12वी, मग CET नीट सारख्या एक्झाम्स. वेळच नाही मिळत स्वतःला ह्या सगळ्या गोष्टी तो करण्यात. पण तरी माझी ही रिक्वेस्ट आहे महिलांसाठी पण, कारण महिलांसाठी पण पॉवर वुमन किंवा स्मार्ट वुमन अशा बऱ्याच संस्था आहेत, असे बरेच प्रोग्राम चालतात. खरंच ते अटेंड करा. आणि पुरुषांनी तर कराच करा. कारण अनेकदा असं म्हटलं जाते की पुरुषांना त्यांना पण अपग्रेड व्हायला वेळ नाही मिळत. खरं तर घराची बरीचशी जिम्मेदारी पुरुषांवरती असतेच असते. ते ते पुरुष जे जिम्मेदारी घेतात, ते नाही जे पळून जातात. ते पुरुष जे खरोखर जिम्मेदारी घेतात. कारण समाजात राहतो, त्यामुळे आम्ही बघितलेले आहेत काही पुरुष चक्क नको ते बहाणे करून चक्क सगळं आहे तसं ॲज टाकून पळून जाणारे पण आहेत. तर काही जण असेही आहेत की असेल त्या परिस्थितीत सगळं खांद्यावरती पेलतात. त्या पुरुषांना माझी ही रिक्वेस्ट आहे, भावांनो नक्की जा आणि असे सेमिनार्स अटेंड करा, वेगवेगळ्या ठिकाणी जा. अशा ठिकाणी पण जा जिथे तुमची गरजच नाही आहे किंवा तो तुमच्या बिझनेसचा भाग नाही आहे, तरीही त्या ठिकाणी जा, काय चाललंय ते बघा. कारण ह्या सगळ्या जीवनाला प्रेरणा देणाऱ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्यांनी जीवन आनंदी करणाऱ्या गोष्टी आहेत. बिझनेसची ग्रोथ करणाऱ्या गोष्टी आहेत. माइंडसेट करणाऱ्या गोष्टी आहेत. आयुष्याचा गोल ठरवून देणाऱ्या ह्या गोष्टी आहेत, है ना. कुठल्या बारमध्ये जाऊन चल मस्त पॅक बीक हे असलं नाही ना काही. हे बिझनेसशी रिलेटेड आहे. कारण जेवढा खिशात पैसा ना तेवढं आयुष्य आनंदी आहे, हे मला तर मान्य आहे. कारण ॲज अ सिंगल पेरेंट्स फ्रॉम लास्ट 15 years आय एम सर्वायव्ह. आणि मला माहिती आहे की काय असतं तुमच्याकडे पैसा असणं आणि नसणं. खूप जमीन आसमानचा फरक आहे. आणि आजची महागाई पाहता तर जर कोणी म्हणेल ना पैसा काही नाही, तर त्याला सांग बाबा तुझं शहाणपण तुझ्याकडे. पैसा हवाच. फार नसेल पण जर तुमचा 50 रुपये खर्च आहे ना, तर तुमच्याकडे 60 रुपये तुमच्याकडे असले पाहिजेत. जर तुमचा 50 रुपये खर्च आहे आणि तुमची जर 20-25 रुपये तुम्ही कमवता, काय आहे ते जीवन? ते जीवनच नाही आहे. म्हणजे तुम्ही काय त्रास काढत असाल किंवा अशी लोक मीही यातून गेलेली आहे. असं नाही की आमच्याकडे पहिल्यापासून खूप सारा पैसा. आजही खूप सारा अशातला प्रकार नाही, पण हॅप्पी लाईफ आहे. ओके. सो ह्या सगळ्या गोष्टी करा. खूप महत्त्वाचं आहे. व्हिडिओ फार मोठा झालेला आहे, 7.5-8 मिनिटाचा झालेला आहे, पण नक्की बघा. कारण ह्या व्हिडिओ नाही आहे, हे काही लाईक सबस्क्राईब शेअरसाठी नाही आहे, पण हे डिस्कशन आहे. असं वाटतं की आपण कुणाला पैशाची मदत करू शकत नाही, कुणाचे अश्रू पुसू शकत नाही, परंतु काही गोष्टी अशा सांगू शकतो कारण त्या आपण झेललेल्या आहेत की त्याने तुमची लाईफ थोडी जरी चेंज होत असेल ना, तर आय थिंक दॅट टू थँक टू माय सेल्फ की मी तुमच्यासाठी एवढं करू शकते आहे, है ना. पैसा नाही देऊ शकत, पण दिशा नक्की देऊ शकते. आणि त्यासाठीचा हा 8 तास आहे, बाकी काही नाही. तर आयुष्य फार सुंदर आहे, फक्त जीवन जगता आलं पाहिजे. थँक्यू.